राज्यात अवकाळी पावसामुळे दाणादाण मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका, वीज पडून राज्यात चौघांच्या मृत्यूची नोंद तर जनावरं दगावल्याचंही वृत्त। विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा, आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचं सत्र पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। जळगावच्या रावेरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांचं नुकसान, आमदार अमोल जावळे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। लातूरमध्ये अवकाळीमुळे रस्त्यावर पाणी साचलं, सुतमिल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात अवकाळी पाऊस, अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान। सोलापूरच्या माढा परिसरात अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। अमरावतीतील 482 गावांना पुराचा धोका, आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सतर्क, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे 226 लाईफ जॅकेट्स आणि 216 लाईफ रिंगची मागणी। अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ, फरसबी, शेवगा, गवार आणि मटारच्या दरांनी 100 ओलांडली।